नमस्कार मंडळी, बुधवारी म्हणजेच 17 जुलै 2024 रोजी आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशीस देवशयनी एकादशी का म्हणतात? या दिवशी व्रत कसे करावे, उपवास कसा करावा, श्री विष्णूंची पूजा कशी करावी, मंत्र व स्तोत्र कोणते म्हणावे, चला तर मग जाणून घेऊयात। पण त्याआधी गुरुमाऊली या चॅनेल वर नवीन असाल तर गुरुमाऊली या चॅनेलला सबस्क्राइब करा। तर मंडळी, श्री हरी पांडुरंग हे श्री हरी विष्णूंचेच अवतार आहेत। आषाढी एकादशी पासून चतुर्मासास आरंभ होतो। भगवान महाविष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर 4 महिने निद्राधीन होतात, म्हणून आषाढी एकादशी या दिवसाला देवशयनी एकादशी असेही म्हणतात। या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी उपवास करावा व आपल्याला सद्गुरु परमपूज्य मोरेदादांनी दिलेल्या भगवान श्री पांडुरंगांच्या दिव्य मंत्राचा एक माळ जप करावा। तो मंत्र कोणता आहे चला पाहू। तो मंत्र म्हणजेच श्री वत्सम धारयण वक्षे मुक्ता माला षडाक्षरम या मंत्राचा एक माळ नक्की जप करावा। या दिवसापासून 4 महिने गोपद्म व्रत करावे। आपल्या देवघरासमोर रोज सकाळी रांगोळीने 33 गोपद्मे काढावीत। हे व्रत कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत करावे। एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कार्यक्रम आटोपून आपल्या कुलदेवतांची व श्री विष्णूंची पूजा करावी। विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा स्तोत्र, गीतेचा 15वा अध्याय, गीतेची 18 नावे पठण करावी। उपवास करावा। उपवास म्हणजेच मनाने परमेश्वराजवळ निवास करणे। भगवान विष्णूंना 1000 किंवा 108 तुळशीपत्रे वाहावीत। पुण्यप्राप्ती बरोबर शरीरातील इंद्रियांनाही विश्रांती मिळावी हा उपवासाचा मूळ हेतू होय। श्री विष्णूंचा चक्र, गदा, कमल व पायाजवळ लक्ष्मी असा शेषशय्येवर निजलेला फोटो पुजावा। फोटो पूजत असताना खालील मंत्र म्हणावा। सुप्ते जगन्नाथे जगत सुपाम भवेदिदम विबुद्धे त्वयि बुद्धेत तत्सर्व सचराचरम हा प्रार्थनापूर्वक मंत्र म्हणून पूजन करावे। तर मंडळी, हा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा व इतरांनाही शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।